सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये साजरा होतो। या निमित्तानं नाशिक मनसेकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। शहरभर पोस्टर, झेंडे, पताका, कमान यांच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती देखील करण्यात आली आहे। मात्र या जल्लोषाला काहीचं गालबोट लागल्याचं देखील दिसून येत आहे। राज ठाकरे आपल्या दौऱ्यात श्री काळाराम मंदिरात देखील आरती करणार आहे। यामुळे मनसेच्या पंचवटी परिसरातील कार्यकर्त्यांनी पंचवटी परिसरात होल्डिंगबाजी केल्याचं पाहायला मिळालं। काळाराम मंदिर परिसरात मोठ्या संख्येने पोस्टरबाजी करण्यात आली आहे। प्रसाद सानप यांनी लावलेले पोस्टर आणि त्यावर मजकूर विशेष लक्षवेधी ठरतोय आणि त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाल्याचं पाहायला मिळालं। अयोध्येत राम आले, महाराष्ट्रात देखील रामाचे राज आले पाहिजे अशाचं पोस्टर यावेळी लावण्यात आलं होतं। मात्र रात्री हे पोस्टर अज्ञात व्यक्तींनी फाडल्यानं राज ठाकरे यांच्या आगमनापूर्वी काहीचं गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान राज ठाकरे यांच्या आगमनाच्या निमित्तानं नाशिक शहरात झालेली मनसेची जोरदार तयारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू ही सरकली आहे। त्यातून त्यांनी असे भेकड कृत्य केल्याचं प्रसाद सानप यांनी म्हटलंय। अशा प्रकारच्या कृत्यांवरून विरोधक मनसेला किती घाबरले हे देखील दिसून आल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक।